दिवाळीला माहेरी गेले तर आईच्या आईकडे म्हणजे मामांकडे पण मी जाऊन आले, कारण माझ्या आजीचं वय झालं आहे आणि तिला आता बरं नाही आहे, तर तिची खूप इच्छा होती मला भेटण्याची. सगळे भेटून आले, पण मी लांब असल्यामुळे मी या निमित्ताने गेले दिवाळीला आणि तिला पण भेटून आले. तर सांगायचं असं अर्थ की ती बाई अत्यंत प्रेमळ, 80-85 तिचं वय झालं असेल. आम्ही तिला म्हातारी आई असं लाडाने म्हणतो. मागच्या 30 वर्षापासून ती घरात बसलेली आहे, कारण तिला अचानक अंधत्व आलं आणि तिला काहीच दिसत नाही आहे. पण तुम्हाला सांगते, ती बाई इतकी स्वावलंबी आहे, ती कधीच कोणावर डिपेंड राहिली नाही, की ती खचली नाही की आपल्याला अंधत्व आलं एवढ्या कमी वयात. म्हणजे तेव्हा तिचं वय होतं, मुलांचे लग्न वगैरे झालेले होते तिच्या, पण खूप मोठा धक्का होता हा तिच्यासाठी. तर ती कधीच कोणावर डिपेंड राहिली नाही. तिने माझ्या मामीला खूप मदत केली. अजूनही ती म्हणजे आत्ता 2-3 वर्षापासून ती आराम करते. त्याच्या आधी तिने सगळी घरातली कामं केली. भाज्या चिरून देणे, कणिक मळणे, कपडे धुणे, कपडे वाळत टाकणे, तिचं काय असेल ते स्वतःचं स्वतः करणे. ती कधीच कोणावर डिपेंड नव्हती, कारण तिला कधीच आवडलं नाही काही. आणि ती एवढी प्रेमळ आहे ना, भयंकर प्रेमळ आहे. तिने आम्हाला पाहिलेलंच नाही की आम्ही ॲक्च्युअलमध्ये कशा दिसतो. ती फक्त आमच्या हातात हात धरून बघते की आम्ही जाड आहो की बारीक आहो, चेहऱ्यावरून हात फिरवते. एवढी गोड आहे ना ती, खूप गोड आहे. आणि देवाचं नामस्मरण, खूप भयंकर नामस्मरण करते ती. तिला मी विचारलं, आई तू दिवसातून किती नामस्मरण करते गं? तर तिने मला हिशोब सांगितला की 4 दिवसाला माझं 1 कोटी नामस्मरण होतं. इतकी ग्रेट आहे ना ती. आणि तिच्या पुण्याईने माझ्या मामाच्या घरचं इतकं चांगलं आहे, तुम्हाला काय सांग.